चला तर मित्रांनो, आज आपण पुढच्या सेल ऑर्गॅनिकचा अभ्यास करणार. पुढच्या सेल ऑर्गॅनिकचं नाव आहे मायटोकॉन्ड्रिया. मायटोकॉन्ड्रिया बघा, मायटोकॉन्ड्रियाला पॉवर हाऊस ऑफ सेल म्हणणार. पॉवर हाऊस ऑफ सेल. कारण ज्या सेल्युलर ॲक्टिव्हिटीज असतात, सेल्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये मेन केमिकल रिॲक्शन्स असतात. काही रिॲक्शन ॲनाबॉलिक असणार, काही कॅटाबॉलिक्स असणार. तर त्या सेल्युलर ॲक्टिव्हिटीसाठी एनर्जीची आवश्यकता असते आणि ती एनर्जी प्रोव्हाइड करण्याचं काम मायटोकॉन्ड्रिया करतो. म्हणून याला म्हणतात पॉवर हाऊस ऑफ सेल. बघा, वेगळ्या वेगळ्या सेलच्या फंक्शननुसार वेगळ्या वेगळ्या नंबरचे मायटोकॉन्ड्रियाज असतात. त्यामध्ये 20 ते 2 लाखापर्यंतही मायटोकॉन्ड्रिया असू शकतात. परंतु मॅच्युअर आरबीसीजमध्ये मायटोकॉन्ड्रिया हा ॲबसेंट असतो. बघा, आपण सुरुवातीला या मायटोकॉन्ड्रियाचं स्ट्रक्चर बघणार. या स्ट्रक्चरमध्ये मायटोकॉन्ड्रिया हा डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर्स असतो. डबल मेम्ब्रेनमध्ये हे जे आउटर मेम्ब्रेन असणार, हे आउटर मेम्ब्रेन हे स्मूथ आणि पोरस असणार. आउटर मेम्ब्रेन हे राहणार स्मूथ आणि पोरस. पोरस म्हणजे सच्छिद्र असणार. यामध्ये ट्रान्सपोर्टेशनसाठी त्याचा रोल महत्त्वाचा असणार. इनर मेम्ब्रेन हे डीपली फोल्डेड असणार. इनर मेम्ब्रेन हे डीपली फोल्डेड असणार. हे डीपली फोल्डेड त्याला म्हणणार आपण इनर मेम्ब्रेन. या आउटर मेम्ब्रेन, इनर मेम्ब्रेनमध्ये जी स्पेस असते त्या स्पेसला म्हणणार आपण इंटर मेम्ब्रेन स्पेस. या इंटर मेम्ब्रेन स्पेसमध्ये प्रोटॉन्स असणार, म्हणजे H+ आयनला प्रोटॉन्स म्हणणार. वॉटर मॉलिक्युल्स असणार, मिनरल्स असणार. एनर्जी प्रोडक्शनमध्ये या स्पेसचा रोलही फार महत्त्वाचा असतो. त्याचबरोबर जे इनर वॉलला जे फिंगर लाईक प्रोजेक्शन्स असतील, त्या डीपली फोल्ड्स असतात, त्या डीपली फोल्डला नाव दिलं जातं क्रिस्टी. मग या फोल्डेड का असणार की फोल्ड असल्यामुळे लार्ज सरफेस एरिया प्रोव्हाइड करणार. आणि सरफेस एरिया जर जास्त असेल तर रासायनिक अभिक्रियेचा वेगसुद्धा जास्त असतो. म्हणून रासायनिक अभिक्रिया झपाट्यात होण्यासाठी या इनर फोल्डचा सरफेस एरिया हा लार्ज असतो. त्याचबरोबर या स्पेसमध्ये जे व्हिस्कॉस जे सबस्टन्स असेल, म्हणजे सेमी फ्लूइड लाईक जेली लाईक स्ट्रक्चर असेल, त्या जेली लाईक स्ट्रक्चरला म्हणणार मॅट्रिक्स. बघा, ह्या मॅट्रिक्समध्ये जे काही घटक असतील त्यामध्ये पहिला महत्त्वाचा घटक असेल त्याला म्हणणार मायटोकॉन्ड्रियल DNA. बघा, या मायटोकॉन्ड्रियाचा स्वतःचा DNA असतो. त्याचबरोबर RNA असणार. त्याबरोबर रायबोझोम्स असतील. या DNA पासून प्रोटीन्स तयार करण्यासाठी रायबोझोमची आवश्यकता राहणार. त्याचबरोबर फॉस्फेट मॉलिक्युल्स असतील. एनर्जी प्रोडक्शनमध्ये फॉस्फेटचाही रोल महत्त्वाचा असणार. त्याचबरोबर ग्लुकोज असेल. त्याचबरोबर एन्झाईम्स असतील. यामध्ये ज्या वेगळ्या वेगळ्या केमिकल रिॲक्शन्स घडून येतात त्यामध्ये एन्झाईमचाही रोल महत्त्वाचा असतो. आणि ह्या प्रोसेस या मॅट्रिक्समध्ये घडून येणार. या मॅट्रिक्समध्ये मेन 2 प्रोसेस घडून येणार. एक राहणार क्रेब सायकल आणि 2 नंबर राहणार इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. आणि ह्या मॅट्रिक्समध्येच एनर्जी तयार करण्याची प्रोसेस घडून येणार ऑक्सिजनच्या मदतीने. आणि तो एनर्जीचा फॉर्म राहणार ATP फॉर्म असणार. याला म्हणतात ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. हे जनरल स्ट्रक्चर झालं मायटोकॉन्ड्रियाचं. आता स्ट्रक्चर नंतर आपण बघणार त्याचे फंक्शन्स. याचं मेन फंक्शन्स आहे की हे फूडपासून एनर्जी तयार करणे, त्याला म्हणतात सेल्युलर रेस्पायरेशन्स. मग ग्लुकोज आणि अदर सबस्टन्स असतील त्याचं ब्रेकडाऊन केलं जाणार आणि ब्रेकडाऊन केल्यानंतर त्यापासून एनर्जी जनरेट होणार. त्याची एनर्जीचा जो फॉर्म असतो त्या फॉर्मला म्हणणार आपण ATP. हा केमिकल फॉर्मची असलेली एनर्जी ATP, ॲडिनोसिन ट्रायफॉस्फेट. बघा, एक ग्लुकोज मॉलिक्यूलपासून 38 ATP मॉलिक्युल्स तयार होतात आणि ज्या ठिकाणी आवश्यकता असेल तर त्या ठिकाणी ते ट्रान्सफर केले जातात. हा महत्त्वाचा रोल आहे मायटोकॉन्ड्रियाचा.
आपल्याला इन ब्रीफ थोडक्यात माहिती दिल्यामुळे आपण तेवढंच बघणार.